बुल्ढाना जिले में एक बार फिर नकली नोटों का कारोबार सामने आया है। पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर नकली नोट समेत 14.5 लाख का माल जब्त किया है। यह कार्रवाई खामगांव अकोला मार्ग पर टेम्बुरना के पास की गई। अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक थोरात को गुप्त सूचना मिली कि खामगांव शहर में 4 व्यक्ति एक वाहन में धोखाधड़ी के लिए नकली नोट लेकर जा रहे हैं। इस सूचना की पुष्टि के बाद पुलिस ने पूरी प्लानिंग के अनुसार जाल बिछाया और एक टीम तैनात की। इस दौरान खामगांव अकोला मार्ग पर टेम्बुरना पर फर्जी नंबर प्लेट वाले एक वाहन को रोककर जब पुलिस ने तलाशी ली तो नकली नोट का पूरा कारोबार सामने आया। वाहन में बैग में बड़ी ही चालाकी से असली नोट की आड़ में नकली नोट छुपा कर रखे गए थे। बताया जा रहा है कि 61 बंडलों में असली नोट के बीच रखे इन नकली नोट से आरोपी ठगी करने की फिराक में थे। हालांकि पुलिस ने उनके मंसूबों पर पानी फेरते हुए उन्हें पहले ही गिरफ्तार कर लिया। पकड़े गए सभी 4 आरोपी खामगांव के रहने वाले हैं। इस कार्रवाई में नकली नोट समेत कुल 14.5 लाख रुपए का माल जब्त किया गया है। कल मान्य ॲडिशनल साहेबांची माहिती होती की अकोल्याकडनं एक हॅरियर गाडी आहे, जी नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे। त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी.आय. साहेबांना, परदेश साहेबांना आणि पी.एस.आय. खंबाळकर साहेब यांना आदेश दिले की तात्काळ नाकाबंदी लावा। त्यावरून शिवाजीनगर पोलीसचे अधिकारी आणि स्टाफनी टेम्बुर्ना नाका येथे नाकाबंदी लावली रात्री 11:30 ते 12:30च्या दरम्यान। त्या दरम्यान त्यांनी खबरीप्रमाणे ते हॅरियर गाडी मिळाली। त्यांनी तात्काळ बॅरिकेटिंग करून ते वाहन थांबवलं। त्यामध्ये 4 इसम होते। त्यांना विचारलं, त्यांची गाडीची झडती घेतली। त्यामध्ये नकली नोटाचे असे 61 बंडल मिळाले। 6,100 नोटा होत्या आणि कॅश 4 लाखाच्या कॅश होती। पहिले तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, नंतर लखन बजाज हे चारही, अभय दंडेस्वामी अभयनगरमध्ये राहणार आहेत सर्व। त्यांना त्याची झडती घेतली, त्यांच्याकडून सर्व जप्त केली। हॅरियर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती डुप्लिकेट होती। तिचा ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे। हे असं आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरिता, लोकांची फसवणूक करण्याकरिता नकली नोटांच्या वर 500 रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून 2 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची लुटवणूक करतात। त्यानुसार आता अधिक तपास सुरू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपला तपास सुरू आहे।